अगदी पाहिलं तर अप्रतिम षटक पाहायला मिळालं. इथनं जर विचार केला तर सामन्याला कलाटणी दिली. असं इथनं पाहू शकाल. अगदी जर विचार केला तर इथनं मात्र पाहू शकाल सिद्धार्थसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय मनोज गोंधले यांच्याकडनं आपण पाहू शकाल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तर इथे विनंती करतो आमचे मान्यवर आमच्या या ठिकाणी आमचे देविदास मुगणे यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळेल. टर्निंग पॉइंट षटक पाहायला मिळालं आणि सामना इथे जिंकला गेला. एकता मोपाडा संघ अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. त्यानंतर पहा व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय हरी दोरे या अगदी अनेक आपण पाहता डे फॉर्मॅट असेल नाईट फॉर्मॅट मध्ये त्यांची पंतांची भूमिका आणि आम्हाला मदत लाभत असते. तर हरी दोरे यांचं आगमन झालं. याचं आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हॅलो 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 धन्यवाद प्रवीणजी वाघे. अतिशय दमदार आणि सुंदर असं आपलं समालोचन. सोंडाई माता क्रिकेट टीम चिचकामला यांच्या विद्यमाने आपण नाईट रजनी शृंखलेमध्ये उपस्थित सर्व आदिवासी खेळाडूंचं मान्यवरांचं आणि सर्वच क्रिकेट प्रेमींचं मी या मंचावरून सहर्ष स्वागत करतो. चालू सामना आपण पाहतो कोंबलवाडी विपक्ष खांदा. आमच्या समवेत राहुलजी मुखणे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आम्हाला सहकार्य करतात. दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकला तो कोंबलवाडी टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले ते खांदा टीमला. सुदाम नाईक आणि नवनाथ नाईक अशी सलामी जोडी आपण खांदा टीम कडून पाहतोय. अतिशय दमदार जोडी आहे. पनवेल विभागातील एक दमदार संघ तो म्हणजे खांदा. त्याला ऑपोजिट आपण पाहतोय कर्जत तालुक्यातील कोंबलवाडी टीम. अतिशय दमदार टीम आपण पाहतो ती कोंबलवाडी. बघूया सुदाम नाईक आणि नवनाथ नाईक अशी सलामी जोडी आपण खांदा टीम कडून पाहतोय. पंचाच्या भूमिकेमध्ये संजयजी वाघमारे, विजय हिलम आणि भरत वाघमारे अशी पंचांची जोडगोळी आपण या मैदानामध्ये पाहतोय. मागील सामन्यामध्ये नक्की सुनीलजी मुकणे आणि त्याच्या समवेत आपण पाहिलं होतं ती संजयजी वाघमारे. आज या स्पर्धेची 6वी रजनी आपण पाहतो. गेले 18 फेब्रुवारी ते आज दिनांक 23 फेब्रुवारी आजचं या स्पर्धेचा अंतिम ही रात्र. आणि काय जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतोय ते सोंडाई माता क्रिकेट टीम चिचकांबलाकरांचं भव्य आणि दिव्य असं आयोजन. मैदानाच्या चारी बाजून जर पाहिलं तर प्रेक्षक मायबाप वर्गाचे अतिशय गर्दी. आणि याच दरम्यान मोहनजी पारधे पहिलं षटक हाताळणार की काय. टीम कॅप्टन आहे. स्ट्राईक एंडला सुदाम नाईक छोटा चनीचा खेळाडू पण अतिशय दमदार बॅटिंग करतो. त्याच्या ऑपोजिट आपण पाहतोय मोहन पारधे कोंबडवाडीचा एक वन साइड हिरो. दरम्यान पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक घेऊन येतोय मोहन पारधे. सन्मान्य गुरुजी हिलम यांच्याकडून 3 विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता मात्र नक्कीच पाहुण्यांची मानदेली असेल आणि बक्षांची खैरात असेल. दरम्यान पायचं आहे ग्रीन सिग्नल दिले गेले पंचांकडून. पहिला चेंडू इथं फेकला जाते राईट ओव्हर द विकेट. आणि हा पहिल्या चेंडूवर लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू उचलला गेलाय आणि इथं मात्र पहिल्या चेंडूवर विकेट आलाय. जबरदस्त असा जेल पकडला गेलाय. आता प्रकाशजी पारधी इथं फिल्डिंग करतो आणि एक दमदार विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो मोहन पारधे. चेक करायचं आपण हाईट चेक करायचे. पंचांकडून इशारा येतो की हा हाईट नोचा चेक करायचे आपण. चला आयोजक आपण इकडे तिसरा पंच पाठवा.
सोंडाई माता क्रिकेट टीम मी आपणास विनंती करतो आपला तिसरा पंच इकडे व्यासपीठाकडे आपण पाठवायचा आहे. अतिशय दमदार सामना आहे. निश्चितच जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसऱ्या पंचाने नो घोषित केलाय. हाईट नो घोषित केल्या पंचाने. पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त झेल पकडण्यामध्ये यशस्वी झाला होता लॉंग ऑफ रिजन क्षेत्ररक्षक, परंतु तिसऱ्या पंचाने मात्र हा चेंडू नो घोषित केलाय. एक धाव धावून काढले आणि एक नो, अशा 2 धावा ऍड करत आमचे राहुलजी मुखणे. त्यामुळे नेक्स्ट बॉल आपण पाहायचा आहे. सुंदर चेंडू फ्री हिटची संधी होती, परंतु हा चेंडू गवसला नाही आणि इथं मात्र नवनाथ नाईक मात्र हा चेंडू डॉट खेळतोय. एक जबरदस्त सुंदर चेंडू टाकण्यामध्ये पुन्हा एकदा यशस्वी ठरत हा गोलंदाज मोहन पारदे. एक चेंडूचा खेळ झालाय. धाव फलकार धावा लगावल्या गेल्या त्यात 2. नेक्स्ट बॉल सुंदर असा कट केला. पॉइंट रिजन मध्ये चेंडू पकडला गेला. इथं मात्र धावचीची एक संधी होती, परंतु ती संधी दवडले गेले. सुंदर फिल्डिंग सजवलं गेलंय. पावलं पहिलं षटक आहे, त्यामुळे निश्चितच थोडस पंबल नक्कीच व्हावं लागेल या मॅच मध्ये. परंतु आक्रमक जोडे नवनाथ असेल, त्यानंतर सुदाम नाईक असेल. सुदाम नाईक पहिला चेंडू फसला होता, परंतु त्यानंतर तो नो चेंडू घोषित केला. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळतोय. हा मात्र उडवलाय. कार्पेट लेवल चेंडू मिड विकेट रिजन मध्ये येते. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. सुंदर गुड रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच थोडीशी हाणामारी करावं लागेल. दोन्ही संघ जर पाहिलं तर दोन्ही संघाची ताकद मात्र तेवढीच जबरदस्त आहे. एक चांगली बॅटल आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. एक बाजूला कोंबलवाडी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खांदा टीम. नेक्स्ट बॉल पाहिजे. पुन्हा एकदा राईट आर्मवर विकेट. मोठा फटका आलाय. लॉंग रिजन मध्ये मात्र चेंडू फसलाय आणि इथं मात्र फलंदाज सुद्धा फसलाय. इथं मात्र नवनाथची विकेट आपल्याला मिळते कोंबलवाडी टीम. हा सुद्धा एक स्फोटक फलंदाज आहे. अतिशय मातबर खेळाडू हा सुद्धा, परंतु नवनाथ मात्र गोल्डन डक मध्ये होते. कर्णधाराची अपेक्षा होती हा फलंदाज मॅच मध्ये काहीतरी करून दाखवेल, एक मोठी धाव संख्या रचेल, परंतु काही करता आलं नाही. दरम्यान न्यू बॅटर आपण पाहतोय गुरुनाथ. 7-7-7 777 जर्सी परिधान केला खेळाडू आपण पाहायचं या मैदानामध्ये काय करतोय. दरम्यान आतापर्यंत जर पूर्णपणे वरचा ठरलाय ती कोंबडवाडी टीम. सुरुवातीला वाटलं होतं की मोठी धावसंख्या रचण्यामध्ये, परंतु बघूया या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असेल. अतिशय देखणं आणि सुंदर आयोजन आपण पाहतोय चिचकांबलेकरांचा. अजूनही प्रथम फेरीतील सामने चालू आहेत या मैदानामध्ये. पुढचा बॉल पाहायचाय. हा मात्र आडवा बॅटने चेंडू भिरकावून दिला. फायनल एक बाउंड्री झोन मध्ये 1 2 3 4 टप्प्यामध्ये चौकार सनसनीत चपराक लागवले गेले. 4 धावाने जाऊन खातं उघडत होता हा फलंदाज गुरुनाथ. धावफलकार आपण पाहतोय. सुरेख अशी बॅटिंग करण्यासाठी प्रसिद्ध आहे फलंदाज. दरम्यान अजूनही पाहायचंय किती मोठे फटके मारतात आपल्या टीमसाठी. पुन्हा एक मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा लॉंगन मध्ये ढकललं गेलंय. तिथं प्रकाश पारदी फील्ड करते. चेंडू उचलणार तत्पूर्वी एक धाव मात्र कंप्लीट केले जाते ते गुरुनाथच्या माध्यमातून. षटक संपल्याचा इशारा करत आहेत ते भरतजी वाघमारे आहे. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये या टुर्नामेंटला लाभलेत. षटक क्रमांक पहिलं मात्र इथं समाप्त. पहिल्या षटकाच्या खेळीनंतर आपण टीम खांदा टीमची धावसंख्या पाहतो 1-9. नेक्स्ट बॉलर भावेश निरगुडा. हा सुद्धा तेवढा तेज तर्रार गोलंदाज. भावेश निरगुडाला कर्णधारने चेंडू हातामध्ये दिलाय. बघूया काय करतोय आपल्या टीमसाठी. पहिला षटक टाकलं ते मोहन पारदी याने. 9 धावा खर्ची केल्या मोहन पारदी याने. एक गडी सुद्धा आपल्या नावावर कोरला. भावेश निरगुडा चांगला रनअप घेऊन मैदानामध्ये येतोय टीम कोंबडवाडीसाठी. दरम्यान ज्याने एक नुकताच चौकार ठोकला होता तो गुरुनाथ अजूनही खेळपट्टीवर स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. पहिला चेंडू कट केलाय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू अडकलाय आणि इथं मात्र एकही धाव नाही.
त्याला पॉईंटच्या रिझन मध्ये ढकलायचं होतं, परंतु थोडा चेंडू फसला आणि इथं मात्र शॉर्ट थर्डमॅन मध्ये जाऊन अडकतोय. दरम्यान एक डॉट चेंडू खेळतोय तो गुरुनाथ, तिसरा क्रमांक जो बॅटिंग साठी आला होता. परंतु एक बघूया किती धावांचं टार्गेट इथं सेटअप केलं जातंय ते टीम खांदा. नेक्स्ट बॉल, हा मात्र अप्रतिम चेंडू, इथं मात्र थोडीशी फंबल व्हायला मिळते आणि इथं मात्र आत्महत्या, क्रिकेटची आत्महत्याला म्हटलं जातं आणि बाद होते ते सुद्धा. थोडंसं फर्स्ट स्टेशन मध्ये आलाय हो टोटीज आहे. रिस्ट्रिक्शन मात्र संपलं. इथं मात्र भावेश आग ओकतं मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल, हा मात्र सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू टाकला. तर पंच सांगतायत हा वाईड चेंडू आहे. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन आणि पंचांचा निर्णय आहे तो वाईड. पंचाचे दोन्ही हात जमिनीला समांतर होत आहेत, काही मिळणार नाही. पंच सांगतात की हा वाईड चेंडू आहे. मॅच स्टार्ट ठेवायचे, स्पीडअप ठेवायचं मॅच मध्ये आणि हा वाईड चेंडू पंच सांगता हा थर्ड अंपायर. आणि आयोजकांकडून सूचना आहे की एक रिव्ह्यू फक्त असेल प्रत्येक टीमला आणि हा थर्ड अंपायर कडे वाईट चेक करण्यासाठी फैसला जातोय. राकेश फक्त अंपायरनी रिव्ह्यू दिला ना तरच रिव्ह्यू घ्या, तर अंपायरचा वाईट तो वाईटच द्या करायची. ये वर्दी टीम रिव्ह्यू फेअर बॉल आहे, वाईट नाही बॉल. डॉट चेंडू फेकला गेलाय. देवीदास वाघे यांच्याकडून एक सुवर्ण संधी. 3 षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याच दरम्यान रणदिवे साहेबांकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. आत्ता मात्र खरोखरच बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळत आहे. भावेश निरगुडे मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. फेअर डिलिव्हरी टाकली होती या गोलंदाजांना. दरम्यान बघूया पुढचा चेंडू कसा खेळतोय. हा 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 जबरदस्त चेंडू टाकला गेला. इथं मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. जबरदस्त गोलंदाजी आता मात्र भावेश निरगुडे आणि टीम कोंबलवाडी करताना आपण पाहतोय. काय अचूक टप्प्यावर नियंत्रण केलं जात आहे. पूर्णपणे वर्चस्व गाजवलं जातं या मॅच मध्ये आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतो ते टीम कोंबलवाडीचे. नेक्स्ट बॉल आणि हा मात्र चेंडू थोडासा कट करतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग पंचाच्या उजव्या हाताने. दरम्यान एक धाव मात्र कंप्लीट केले जात आहे. सुंदर गोलंदाजी, सुंदर फिल्डिंग. सन्मान्य बजरंगजी जाधव साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर यायचंय, आपण आसनच व्हायचंय. सन्मान्य आयोजक आपली इथं वाट पाहतायत. दरम्यान एक धाव कंप्लीट केले जात आहे. काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे. तेवढी चांगली फिल्डिंग सुद्धा सजवली टीम कोंबलवाडी संघाने. खांदा संघ हा निश्चितच ओळखला होता चौकार षटकार मारण्यासाठी, परंतु या सामन्याचा जर आपण विचार केला तर एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. थोडी संत गतीने मॅच चालू आहे. इथं मात्र हलकासा पुशअप केला जातोय. पहिल्या गल्लीमध्ये चेंडू अडकला जातोय आणि इथं मात्र एकही धाव मिळत नाही. काय जबरदस्त गोलंदाजी. अजयजी साठे यांच्याकडून सुद्धा 3 षटकासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. आणि निश्चितच आपले फलंदाज मात्र धावा करत नाही आणि बक्षिसांची मात्र इथं खैरात होताना दिसत आहे. कुठेतरी फलंदाजांना मात्र
एक चांगलं पारितोषिक लावलं जातं या मॅच मध्ये की एखादा फलंदाज जरी चमकला तर मात्र धावसंख्या एक जबरदस्त होऊ शकते. 2 षटकात एकदा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये आमचे राहुलजी मुकणे सांगतात की धावफलकर धावा आहेत 10. पहिल्या षटकामध्ये निश्चितच 9 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र भावेश निरगुडा मैदानामध्ये आला आणि त्याने फक्त 1 धाव खर्ची केली. जवळपास 2 षटकामध्ये आपण धावफलकर धावा पाहतोय त्या 10. गोलंदाजी मार्कर वसंतजी ठोंबरे. वसंत ठोंबरे हा सुद्धा एक नामचीन गोलंदाज आहे, एक जबरदस्त गोलंदाज आहे. पहिल्या गोलंदाजाला मोहन पारदी 9 धावा खर्ची केल्या. दुसऱ्या गोलंदाजाला भावेश निरगुडा 1 धाव मात्र खर्ची केली गेली. आता मात्र आपल्याला पाहायचं आहे तो वसंत ठोंबरे पुन्हा एकदा राईट आर्मवर विकेटने मारा करतो. पहिला बॉल फेकला जातोय. सुंदर अशी बॅटिंग, कव्हरच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकारेशी. आता मात्र खरोखरच जे पाठीराखेने बक्षीस लावलं होतं त्याला मात्र आता कुठेतरी खडे उतरले ते फलंदाज. हा चौकार जातोय. जबरदस्त अशी बॅटिंग आता पाहायला मिळते फलंदाज गुरुनाथच्या बॅट मधून. गुरुनाथ आणि अजय अशी जोडगोली मैदानामध्ये आपण पाहतोय. राकेश रणदिवे याच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. पंच काय सांगतात? तिसरा पंच लागलं होतं फेकीसाठी, नंतर चेक करणार, या बॉल साठी चेक करणार. आणि राकेश रणदिवे यांच्याकडून मात्र या चौकारासाठी 200 रुपयाचा रोख पारितोषिक आलाय. सामना संपल्यानंतर या फलंदाजाने चौकात ठोकलाय, मात्र गुरुनाथ दिसतो मैदानामध्ये. पाहायचंय नेक्स्ट बॉल. हा इथं अडकला की काय, आणि इथं मात्र कव्हरच्या डोक्यानं फटकवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं फसला गेलाय. पंचांनी सांगितलं फेकीवर. आउट आहे. सुंदर डिलिव्हरी. आणि इथं मात्र वारंवार आमच्या तिसऱ्या पंचांना रेफर केलं जात आहे. अतिशय सुंदर आणि चलाकबद्ध गोलंदाजी केली जात आहे. इथं मात्र गुरुनाथ बॅक टू पवेलियन. न्यू बॅटर मंगेश नाईक. थोडी अडचणीत सापडले ती खांदा टीम. सुरुवातीपासून दबाव तंत्र अवलंबलं गेलं ते कोंबलवाडी टीम कडून, आणि त्यानंतर मात्र एकही फलंदाज मैदानामध्ये टिकला नाही. सुदाम नाईक ज्याच्यावर भरोसा होता कर्णधाराचा तो मात्र रनआउट झाला, आणि त्यानंतर मात्र पडझड अवस्था आपण पाहतोय. ती टीम खांदा एका मागोमाग असे फलंदाज एका पाठोपाठ बाद होताना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. हा इथं मात्र पॉइंट मध्ये ढकलला गेला महेंद्र नाईकच्या बॅट मधून. पहिला चेंडूर मात्र एक सिक्की सिंगल धाव आपल्या खात्यावर जोडतोय. एका धावेने राहुल धावसंख्या जाऊन पोहोचते 15. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर निश्चितच एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहतोय वसंत ठोंबरे. या गोलंदाजीने सुद्धा एकही मोठा फटका मारू दिला नाही, एक गडी सुद्धा आपल्या नावावर कोरलाय. अतिशय दमदार गोलंदाज या मॅच मध्ये आपण पाहतो. हा मात्र फसवला गेला. इथं मात्र बाद होतोय. विकेट किपर स्वतः ग्लव्ज मध्ये चेंडू हातामध्ये घेतोय. मी म्हटलं होतं की एकही मोठी खेळी करू देत नाही, एकही फलंदाजाला या मैदानामध्ये स्थिर होऊ देत नाही. एवढी तुफानी गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. अतिशय भन्नाट वेगाने गोलंदाजी चालू आहे. तिन्ही गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. ते टीम कोंबलवाडीचं जबरदस्त, कारण एक मोठा संघ बरोबर आपण खेळतोय. टीम खांदा नावलौकिक नामचीन संघ आहे. कर्जत नव्हे, खालापूर नव्हे, पनवेल नव्हे, तर अलिबाग नव्हे, या सर्वच तालुक्यामध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा आहे तो खांदा टीमला मात्र या खालापूरच्या चिचकांबल्याच्या मैदानावर थोडस वरचढ ठरतोय तो म्हणजे कोंबलवाडी टीम. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण निश्चितच पाहतोय. विजय नाईक. चार चेंडूचा खेळ तर संपलाय. विजय नाईक मात्र बॅटिंग साठी मैदानामध्ये जातोय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय वसंत ठोंबरे. पुन्हा एकदा भन्नाट शांतता मॅच मध्ये आपण पाहतोय. मोठी फटकेबाजी कुठे पाहायला मिळत नाही.
पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये वाईडिश लॉंग मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु बघायचं आपल्याला किती धावा मिळतात. एकच धाव, एका शिवाय काही मिळणार नाही. सुंदर अशी फिल्डिंग, सुंदर अशी बॉलिंग. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये कोंबडोली टीम अतिशय जबरदस्त. त्यांची बॉलिंग असू दे, त्यानंतर फिल्डिंग असू दे, त्यानंतर बॅटिंग असू दे, या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये अतिशय चलाखबद्ध खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. या नाईट रजनीमध्ये सुद्धा अतिशय जबरदस्त आपल्या सर्वच 11 खेळाडूने एक चांगल्या प्रकारे योगदान देताना दिसत आहेत. हा मात्र डॉट चेंडू, डॉट डॉट आणि डॉट शिवाय आपल्याला काहीच पाहायला मिळत नाही. षटक क्रमांक 3 मात्र इथं समाप्त होतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिले तर आमचे स्कोरर मित्र सांगतात की 3 षटकानंतर 16 धावसंख्या फक्त थांबवलेलं दिसतंय. खरोखर जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली होती आणि या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 6 धावा आल्यात. ओव्हर टू डीजे. विकेटकीपर मात्र त्याला अडवतोय आणि इथं मात्र पुन्हा एक विकेट मिळते ते आपल्याला खांदा टीम कडून. खरोखरच पूर्णपणे दयनीय अवस्था आपण पाहतो टीम खांदाची. एका पाठोपाठ एक असे फलंदाज बाद केले जात आहेत. त्याचा सर्व श्रेय द्यावं लागेल ते गोलंदाजाला. आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त हजेरी लावण्याचं काम करतात, तू चल मी आलोच असा काहीसा प्रकार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील जाधव मैदानामध्ये पूर्णपणे ऑल आउट करणार की काय या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये खांदा टीमला असं वाटलं होतं सुरुवातीला काही जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळेल या दोन टीमच्या विरुद्ध परस्पर खेळताना, परंतु तसं काही दिसत नाही. पूर्णपणे वर्चस्व गाजवलाय तो टीम कोंबलवाडीने, हुकूमत गाजवली या सामन्यामध्ये कोंबलवाडी टीमने. आतापर्यंत 16 धावांवर खेळवत आहेत. सुनील नाईक मैदानामध्ये येऊन होतोय. 5 फलंदाज निश्चितच बाद झालेत. 7व्या क्रमांकावर आपण हा फलंदाज पाहतो मैदानामध्ये. हा गोलंदाज अक्षय मात्र सुरेख गोलंदाजी करतो. इथे मात्र पूर्णपणे फसवलाय. सेकंड विकेट अक्षयच्या नावावर कोरले जात आहे. वा, काय गोलंदाजीची धुरा सांभाळली या खेळाडूने. पहिला विकेट घेतला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूस दुसरा विकेट घेऊन विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभा या खेळाडू. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. 6व्या क्रमांकाचे विकेट मैदान सोडते. राम जातो मैदानामध्ये. हा सुद्धा एक जुना जाणता खेळाडू मैदानामध्ये 111 मैदानामध्ये प्रवेश करतोय. 8व्या क्रमांकावर राम नाईक सारखा एक खांदा फलंदाज मैदानामध्ये येऊन होतोय. 16 धावेवर अडकले ती टीम खांदा. पूर्णपणे आपले हात खोलावे लागतील ते खांदा टीमला. या शेवटच्या षटकामध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल. बॉडी लँग्वेज जर बघितली खांदा टीमचे पूर्णपणे अवसान गल्ले की काय असंच काहीच चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. 16 धावांवर अडकलंय, पुढे काही होत नाही. सन्माननीय पंकजी सोनवले, त्याचप्रमाणे सन्माननीय निलेशजी ठोंबरे या मान्यवरांकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं जात आहे. आणि 8व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये. बघू हे 1000 रुपयाचा पारितोषिक हा फलंदाज मिळवणार का? पुन्हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. इथं मात्र डॉट चेंडू फेकला. तो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हा खेळाडू होता, परंतु डॉट चेंडू फेकतोय. डॉट शिवाय काही मिळत नाही. 3 चेंडूचा फेक केला या गोलंदाजीने अक्षय, परंतु अतिशय धारदार गोलंदाजी आपण पाहतोय. तेज रफ्तार गोलंदाजी करतोय. टिचून मारा केला जातो. एकही धाव दिली नाही अद्याप. परत 2 विकेट आपल्या नावावर कोरल्यात या खेळाडूने. अतिशय सुरेख आणि तेज रफ्तार गोलंदाजी. नेक्स्ट बॉल हलकासा पुशअप केला जातोय. पॉइंट मिडऑफला ढकलला जातोय आणि इथं मिडऑफला 1 धाव निश्चितच मिळते. आता मात्र स्ट्राईक चेंजेस झाले. स्ट्राईक एंडला नक्कीच जो गुरुनाथ अजूनही मैदानामध्ये आहे, ज्याने आपल्या नावावर 2 मंगेश मैदानामध्ये आहे. गुरुनाथ मात्र निश्चितच एक चांगली फटकेबाजी करत आहे मॅच मध्ये. जवळपास 2 चौकार त्याच्या नावावर होते गुरुनाथच्या, परंतु तो सुद्धा तंबू मध्ये बसलाय. शेवटचे काही चेंडू शिल्लक असेल. हा मात्र मोठा फटका आलाय, परंतु बघूया
काय होते इथं मात्र जेल सोडलाय. लहानसा खेळाडू होता परंतु त्याला मात्र जेल पकडता आला नाही. 2 धावा कंप्लीट केल्यात. बघूया इथं मात्र तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज 8व्या क्रमांकाचा बाद होतोय. सुरेख अशी रनिंग बिटवीन विकेट करण्याचा प्रयत्न चालू होता परंतु तिसरा धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद, दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. 7 फलंदाज आउट झालेत. हा मात्र रेकॉर्ड असेल या मैदानावरचा. योगेश इन होतं मैदान. योगेश नाईक निश्चित आहे ज्याकडून स्कोरर कडून समजते की पहिली मॅच इथं झाली, पहिल्या फेरीत इथं ऑल आउट झाला होता. त्याच्याच उंबरड्यावर हा सामना सुद्धा पाहायला मिळतो की काय. आतापर्यंत 7 विकेट गमावल्या टीम खानदाने. म्हणजे गोलंदाजी धार किती जबरदस्त असेल आपण पाहू शकता. थोडीशी शांत गतीने संत मॅच चालू आहे. एकही चौकार षटक आपल्याला निश्चित मोठी फटके पाहायला मिळत नाही आणि हा मोठा फटका आला आहे आणि इथं बघूया काय होते. वाडी मिड विकेट रिजन मध्ये जेल पकडलाय. 8व्या क्रमांकाचा फलंदाज मात्र इथं बाद होतोय. काय जबरदस्त गोलंदाजी आणि इथं मात्र सत्र संपलंय. पहिल्या सत्राचा मित्रांनो आपण खेळ पाहिला तर पहिल्या सत्रामध्ये 8 खेळाडू इथं बाद होतात. 8 बाद एकूण 18 धावा म्हणजे 19 धावांचं एक टार्गेट इथं सेटअप केलं जात आहे आणि बघूया खांदा टीम हे धावा डिफेन्स करणार की नाही येणाऱ्या सत्रामध्ये आपल्याला निश्चितच समजेल. डीजे गमावून धावफलक उभारला. 19 धावांचं टार्गेट इथं सेटअप केलं गेलंय आणि 19 धावांचा पाठलाग करण्याकरता मोहन पारधी आणि प्रकाश पारधी ही जोडी मैदानामध्ये येऊन होताना आपण पाहतोय. अतिशय सोपं आणि हलका आव्हान आहे परंतु बघूया ह्या धावा डिफेन्स करावं लागतील खांदा टीम. या मॅच मध्ये आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर निश्चितच या धावा डिफेन्स करावं लागतील. बघूया गोलंदाजी मार्कवर टीम कर्णधार कोणाला गोलंदाजी देतोय. विजय नाईकला गोलंदाजी दिली जात आहे. काहीतरी करून दाखवावं लागेल विजय नाईक आपल्या या प्लॅटफॉर्मवर कारण निश्चितच एखाद दुसरं निर्धाव षटक टाकलं 2-3 महत्त्वाचे फलंदाज समोरील जर बाद केले टिचून मारा केला तर या मॅच मध्ये काहीतरी चमत्कार होऊ शकतं. परंतु 19 धावा सहज शक्य आहेत या मॅच मध्ये. मोहन पारधी सारखा एक बलाढ्य फलंदाज आहे. त्याच्या साथीला जर पाहिलं तर प्रकाश पारधी आहे. हे दोन्ही फलंदाज जर पाहिले तर मला तरी वाटते या 2 षटकामध्ये खेळ खल्लास करू शकतात. एवढी ताकद या 2 फलंदाजांमध्ये आहे. परंतु बघूया विजय नाईक त्याला ती संधी निर्माण करून देतोय का. स्ट्राईक एंडला फलंदाज मोहन पारधी पाडतोय. नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय तो प्रकाश पारधी. गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय तो विजय नाईक. जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल मित्रा. पहिला चेंडू तो फेकला जातोय. राईट मोर विकेटने हलकासा पुशअप केला जातो पहिल्या स्लिपमध्ये. इथं मात्र चेंडूची फेक डायरेक्ट केस्टन होते परंतु नॉट आउट. एक मात्र धाव निश्चितच कंप्लीट केले जात आहेत. मोहन पारधीला माहिती आहे हा सामना आपण एकेरी दुहेरीने सुद्धा जिंकून जाऊ शकतो कारण 24 चेंडूचा इथं खेळ आहे. 24 चेंडू मध्ये आपल्याला 19 धावा बनवायच्या आहेत आणि त्यामुळे कोणत्या प्रकारे रिस्क घ्यायची नाही. कोणत्याही प्रकारे मोठे फटके बाजूने करून एखादा झेल देऊन बाद व्हायचं नाही त्याला माहीत आहे. त्यामुळे एक सिक्की सिंगल रन देऊन
संघाचं खातं उघडतोय, स्वतःचं सुद्धा खातं उघडतोय. नेक्स्ट बॉल इथं मात्र डॉट चेंडू फेकला जातोय. पंचांकडे वाईटची दाद मागतोय प्रकाश पारधी, परंतु पंच मात्र तटस्थ आहेत. आतापर्यंत जबरदस्त पंचांची भूमिकेमध्ये आपण पाहिलंय ते भरतजी वाघमारे आणि विजयजी हिलम. या सामन्याचं जर पंचगिरी पाहिलं तर अतिशय देखणी पंचगिरी. या पूर्ण स्पर्धेचे जर आपण आयोजन पाहिलं तर अतिशय देखणं आयोजन. इथं मात्र थांबवले गेले. सिंगल रन घेण्याचा प्रयत्न होता प्रकाश पारधी, परंतु 2 डॉट चेंडू खेळतोय. डॉट शिवाय काही मिळत नाही या मॅच या बॉलमध्ये. आणि इथं मात्र लगातार 2 चेंडू डॉट टाकून प्रेशराईज गेम केला जातोय. थोडंसं दडपण वाढवलं जाते कोंबडवाडी टीम समोर. विजय नाईकला माहिती आहे की आपण डॉट चेंडू फेकले तर निश्चितच या धावा आपण डिफेन्स करू शकतो. धाव फक्त 19 धाव फलकात जोडलेले आहेत. एक धाव मात्र पहिल्या चेंडू आली आहे. हा मात्र मोठा फटका. आता मात्र गुडघा टेक तमाशा दे कसा फटका. 1 बाउन्स चौकार जाते. जबरदस्त अशी फटकेबाजी मात्र प्रकाश पारधीची पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू मात्र सिंगल खेळण्याचा प्रयत्न करत होता खेळाडू, परंतु त्यानंतर त्यांनी बघितलं का असं करून जमणार नाही, त्यामुळे त्यांनी एक मोठा फटका खेळला आणि चौकार येतोय. 4 धावांची एकंदर संघाची धावसंख्या पाहते ती 5, जिथे 19 धावांची गरज आहे. 19 धावांचा टार्गेट सेटअप करायचं आहे आणि एक चांगली सुरुवात प्रकाश पारधीच्या बॅटमधून आपण पाहते. बघूया विजय नाईक याला बाद करतो की नाही. पहिल्या षटक. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. सुंदर कार्पेट लेवलने मिडविकेट लॉंग ऑन मध्ये आणि इथं मात्र पुन्हा एष्ट्या उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु समोरासमोर एष्ट्या होत्या. 3 एष्ट्या समोर दिसत होत्या, परंतु प्रयत्न फसलाय आणि इथं मात्र एक धाव मात्र कंप्लीट करतो तो प्रकाश पारधी आपल्या संघासाठी. आपल्या स्वतःच्या वैयक्तिक खात्यामध्ये सुद्धा 5 धावांवर खेळतो हा खेळाडू. एकेरी धावर खेळतो तो मोहन पारधी. संघाची एकंदर धावसंख्या आपण पाहतोय 6. पहिलं षटक मार्ग असते. धाव फलकावर 19 धावांची आपल्याला गरज आहे टीम कोंबलवाडीला आपला पहिला सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू पाहायचा आहे. हा मात्र जबरदस्त बॅट फिरवली होती, परंतु तेवढाच चाकवलं या फलंदाने. षटक क्रमांक पहिला मात्र इथं समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा जर आपण खेळ पाहिला तर फक्त 6 धावा खर्च केला ते विजय नाईक या गोलंदाजाने. येणाऱ्या 18 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. 13 धावांची अजूनही गरज आहे आपल्या टीमला विजयश्री खेचण्यासाठी. बघूया नेक्स्ट बॉलर कोण येतोय तो टीम खांदाकडून. अजूनही मॅच मध्ये दम आहे. सहजासहजी हार मारणार नाही खांदा टीम. त्यांना माहिती आहे आपण शेवट परत झुंजायचं आहे, शेवट परत लढायचं आहे, एक चांगलं बॅटल या मैदानामध्ये दाखवायचं आहे. कारण खांदा टीम त्यासाठीच तर ओळखली जाते. पनवेल विभागातील एक दमदार टीम आहे, त्यामुळे ते सहजासहजी आपले हत्यार म्यान करणार नाही. त्यांना माहित आहे की सामना अजूनही आपण हरलेलो नाही, जिंकलेलो नाही, कारण मॅच अजून संपलेलं नाही. नवनाथ येतो बॅटिंगसाठी, ज्याने फलंदाजीसाठी काही करता आलं नाही. बरेच असे चांगले फलंदाज होते ते टीम खांद्यामध्ये. सुदाम नाईक सारखा एक जबरदस्त बॅटर होता, नवनाथ सारखा एक जबरदस्त तुफानी बॅटर होता, त्यालाही काही करता आलं नाही. आणि त्यानंतर मात्र पडझडची अवस्था झाली ती खांदा टीमची. आणि त्यानंतर आपण पाहिलं 4 षटकामध्ये फक्त 18 धावा उभारल्या गेल्या आणि त्याचा पाठलाग करताना आपण आता कोंबडवाडी टीम पाहतोय. बिनबाद नॉट आउट 6 धावांवर खेळतोय नवनाथ. बघूया सेकंड ओव्हर घेऊन येत आहे. पहिला बॉल हलकासा पुशअप केला येतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. इथं बघूया 1 धाव निश्चितच कंप्लीट गेलंय. लॉंग ऑन मध्ये चांगलं फिल्डिंग सजवलंय ते खांदा टीमच्या क्षेत्ररक्षकाने. 1च धाव, एकाशिवाय काही मिळणार नाही. चांगली गोलंदाजी करावी लागेल. मोहन पारधीला बाद करावं लागेल, प्रकाश पारधीला बाद करावं लागेल, परंतु बघूया काय करतायत नवनाथ आणि त्याचे सहकारी. पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकला गेलाय. सुंदर डिलिव्हरी टाकली गेले. असेच काहीशे चेंडू मला वाटतं लगातार टाकावे लागतील ते टीम खांदाला, कारण मॅच मध्ये पूर्ण हवा काढून घेतली होती कोंबडवाडी टीमने जेव्हा गोलंदाजी करत होती तेव्हा. परंतु आता बॅटिंग करत असताना बघूया कोंबडवाडी टीम कशा प्रकारे विजयश्री खेचून आणतोय. आतापर्यंत जर खेळ पाहिला तर सुंदर खेळ चालू आहे मैदानामध्ये. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय. कव्हर क्षेत्ररक्षक मात्र थोडासा ढकलला जातोय. मिड ऑफला सुद्धा थोडंसं ढकललं जात आहे. एक आक्रमक फिल्डिंग लगावली जाते मैदानामध्ये. त्यांना माहिती आहे मॅच किती महत्वाची आपल्यासाठी, कारण ही मॅच जर आपण हरलो तर या स्पर्धेतून सुद्धा आपण बाहेर फेकले जाऊ शकतो. बघूया पुढचा बॉल. पुढे सरसावत आहे, स्टेप आउट केलं गेलंय. पुन्हा तर लॉंग ऑफ रिझन मध्ये आज चेंडू तटवला गेला. 1 नव्हे तर 2 धावेचा मनसुबा केलाय आणि इथं मात्र 2 धावा कंप्लीट केला जात आहेत. जबरदस्त बॅटिंग मोहन पारधी याची. पुढे सर कारण कव्हरचा क्षेत्र त्याने थोडा ढकलला होता आणि त्यानंतर मात्र त्या गल्लीमधून त्या गॅपमधून मात्र जबरदस्त असा फटका मारला तो मोहनच्या बॅटमधून. नवनाथच्या या चेंडूवर मात्र 2 धावा खर्ची निश्चितच पाडल्यात. दरम्यान या 2 धावांनी संघाची एकंदर धावसंख्या वाढते 9.
हा मात्र पुलचा फटका, परंतु बघूया चेंडू कुठं, नो चेंडू घोषित केला पंचांनी, नो चेंडू घोषित केलाय. नो चेंडूवर चौकार ठोकलाय. जबरदस्त असे बॅटिंग. आता मात्र मी मगाशीच प्रिडिक्शन दिलं होतं की या दुसऱ्या षटकात खेळ खल्लास होणार की काय, त्या दिशेने हा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा मोहन पारधी मोठा फटका मारायचा संधी होती, फ्री हिटची सुद्धा संधी होती, परंतु फसवल्या गेले या गोलंदाजानं. वारंवार त्या चुका करणार नाही, कारण खांदा टीम नक्की नाव लौकिक आहे, वारंवार त्या चुका करणार नाही. आणि एक जबरदस्त आता स्टेजच्या मागे ज्या बाईक आहेत त्या प्लीज आपण बाजूला करायचं आहेत. आणि इथं मात्र अक्रॉस फटका मारण्याच्या नादामध्ये एक शरीरावर चेंडू जाऊन आदळतोय आणि दरम्यान एक लेग बायची धाव कोंबलवाडी टीमला आपल्या खात्यामध्ये जोडावी लागते. हे एका धावेने आमचे मास्टर स्कोरर राहुल मोकणे सांगतात की धावफलकार धावा आहेत 15, अजूनही 4 धावांची गरज आहे. आणि या 4 धावा बघूया भिंगर टीम आणि वाघाची वाडी. यानंतर सामना असेल आपला सेकंड राऊंडचा. आपण नाणेफेकीसाठी या व्यासपीठाकडे यायचंय. टीम वाघाची वाडी आणि भिंगार. नेक्स्ट बॉल हलकासा इथं मारला जातोय आणि इथं मात्र सन्मानजनक फटका म्हणावा लागेल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव, तिथं मात्र दुसऱ्या धावचा कन्वर्ट केले गेले, एकीचं दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं. आणि या 2 धावा निश्चितच ज्या विजयाच्या दिशेने आपला वाटचाल आहे त्या विजयाच्या दिशेने नक्कीच वाट केली जाते. एकंदर या 2 धावाने धावफलकार धावा आहेत त्या 17. आता मात्र फक्त 2 धावांची गरज आहे. षटक क्रमांक दुसरं मात्र इथं समाप्त झालाय. काय जबरदस्त अशी रणनीती अवलंबली गेली, एकही विकेटचं अजूनही पतन झालं नाही. बिनबाद जिंकणार की काय असंच कायचं चित्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण मित्रांनो पाहिलं, पहिलं सत्र जेव्हा चालू होतं खांदा टीम बॅटिंग करत होती, 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 18 धावा धावफलकाला जोडल्या. त्याचं सर्व श्रेय द्यावं लागेल ते कोंबलवाडी टीमच्या फिल्डिंगला आणि गोलंदाजांना. आणि त्याचा पाठलाग करत असताना इथं मात्र 2 षटकाचा खेळ आपण पाहतोय. 2 षटकामध्ये आपण पाहतोय 17 धावा धावफलकार पाहतोय. फक्त 2 धावांची गरज आहे आणि आव्हान 2 धावांचं बघूया येणाऱ्या 12 चेंडू मध्ये असेल. अजय नाईक येतोय आपलं तिसरं षटक घेऊन. सांघिक तिसरं षटक अजय नाईक. आता काहीतरी एक चमत्कारच वाचू शकतो टीम. आणि इथं रिव्हर्स अटॅम्प्ट केला गेला, रिव्हर्स अटॅम्प्ट. इथं मात्र खिलवाड केलाय गोलंदाजाचा. खेळ पहिला केला होता पण यानंतर खिलवाड केला आणि इथं मात्र विजय चौकार ठोकलाय. टीम कोंबलवाडी विजय होते. दोन्ही टीमचं मी हार्दिक अभिनंदन करेन. एक 30-35 धावा असं ते निश्चितच आपल्याला एक महत्वपूर्ण सामना पाहायला मिळाला असता, परंतु थोडीशी धावसंख्या कमी होती आणि त्यानंतर मात्र कोंबलवाडी टीमने 10 विकेट्सने हा सामना जिंकलाय. दोन्ही टीमचं मी अभिनंदन करेन. यानंतर टीम भिंगार आणि वाघाची वाडी या दोन्ही टीमला आमंत्रित करेन की आपण या मंचाकडे यायचं. यानंतर मित्रांनो आपला सामना आहे टीम वाघाची वाडी आणि टीम भिंगार. आमचे साथी कॉमेडियन प्रवीणजी वाघे, आपण कुठं असेल तर प्लीज आपण या व्यासपीठाकडे या. गणेश वाघमारे मोरबे, प्रवीणजी वाघे, आपण आजूबाजूला कुठे असाल तर प्लीज आपण या व्यासपीठाकडे यायचं आहे. मी आयोजकांना विनंती करेन की टीम भिंगार आणि वाघाची वाडी या 2 टीम मध्ये आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे.